श्रद्धेय अटलजींची जयंती आहे। सर्व चॅनलला सर्व पत्रकारांना विनंती आहे, श्रद्धेय अटलजींची जयंती आहे, तो कार्यक्रम करू द्या, आपण पण त्याचं कव्हरेज चांगलं द्या। अटलजींच्या श्रद्धेय अटलजींच्या जयंतीच्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या बाहेर असा असंतोष का झालाय? असं काही झालेलं नाहीये, मतभेद असू शकतात, प्रत्येकाला विचार स्वातंत्र्य आहे। अटलजींचंही सरकार लोकसभेत एकमताने पडलेलं होतं। शेवटी राजकारणात डोक्याला जेवढी किंमत आहे तितकी डोक्यांनाही किंमत असते। कार्यकर्त्यांच्या भावना आहे, कार्यकर्ते व्यक्त करणार ते पक्ष योग्य निर्णय घेईल। सर्व वृत्तवाहिन्यांना विनंती आहे, अटलजींचा कार्यक्रम आहे, अटलजींची श्रद्धेय जयंती आहे, ती जयंती साजरी करूया आपण। पक्ष सक्षम आहे निर्णय घ्यायला, पक्ष योग्य निर्णय घेईल। अटलजींच्याच विचारांची आठवण तुमचे कार्यकर्ते करून देत आहेत। त्याच आठवणीवर पक्ष सुरू आहे, त्याच आठवणीवर पक्षाची वाटचाल चालू आहे, म्हणून जगातला नंबर 1चा पक्ष झाला। अटलजींच्या कार्यक्रमाचं कव्हरेज घ्या, सर्वांना विनंती आम्हाला। नंतर आपण पाहतोय भाजपचे शहराध्यक्ष होते, त्यांनी या ठिकाणी प्रतिक्रिया दिलेली आहे। अटलजींचा कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि पक्षामध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे। त्यामुळे आता नेमकं पुढच्या काही वेळामध्ये विनायक पांडे आणि त्यांच्या इतर समर्थकांचा जो प्रवेश भाजपमध्ये होणार आहे, त्या प्रवेशाआधीच हा जो विरोध आता भाजपच्या कार्यकर्त्यांकडून सुरू झाला आहे, त्यामुळे आता हे प्रवेश सोहळे होणार का याकडे खरं तर आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे आता पुढच्या काही काळामध्ये या सगळ्या पक्षप्रवेशावरून काय काय घडामोडी घडत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। पांडेंच्या प्रवेशाला देवयानी फरांडे यांनी विरोध दर्शवलाय। आता नाशिकमध्ये ऑपरेशन लोटस संपूर्ण होत असताना विनायक पांडेंनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र आता त्यालाच भाजपच्या नेत्या देवयानी फरांडे यांचा विरोध दर्शवण्यात येतोय। मला विश्वासात न घेता पांडेंचा पक्षप्रवेश केलाय असं त्यांनी सांगितलं।